नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, तुम्ही आम्ही माणसं आयुष्यभर कष्ट करतो. नेमकं काय हवंय आपल्याला हे शोधत असताना स्वतःलाच कधी विसरून जातो. खरं तर तुम्ही आम्ही यश, पैसा आणि आनंदाच्या शोधात धावत असतो हे खरं आहे. पण खरा प्रश्न हा आहे ना, की आपण फक्त जगतोय की खरंच आनंदानं आयुष्य जगतोय? कारण पैसा, प्रतिष्ठा, यश हे आपल्याला हवंच असतं, पण दिवसाच्या शेवटी आपण शोधत असलेल्या दोन गोष्टी म्हणजे मनाचं समाधान आणि शांत झोप हे आपल्याला मिळतंय का? याचा प्रत्येकानं विचार करायला हवा आहे. प्रत्येक देशाची ही आपापली संस्कृती असते आणि त्या संस्कृतीनुसार तिथला माणूस घडत असतो, तिथला माणूस वागत असतो. बघा, जपानी लोक खूप दीर्घायुष्य आहेत असं मानलं जातं. तर काय असेल त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य हे शोधत असताना काही गोष्टी कळल्या आणि आजच्या आनंदी कट्ट्यावरून त्या खास तुमच्यापर्यंत पोचवाव्याशा वाटल्या. जपानी संस्कृतीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे, इकिगाई. इकिगाईचा अर्थ आहे जगण्यामागचं कारण. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असते की जी त्याला सकाळी उत्साहानं उठायला प्रेरणा देत असते. कोणासाठी कुटुंब असतं, कोणासाठी त्याची स्वप्न असतात, तर कोणाला समाजासाठी, गरजू व्यक्तींसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. आज आपण सगळेच जण वेगानं धावतो, पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की हे करत असताना स्वतःलाच विसरून जातो, हरवून जातो. मोठं घर, पद, पैसा हे मिळवताना मनःशांती हरवू लागते. पण इकिगाई हे जपानी तत्त्वज्ञान सांगतं की आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही आहे, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. सकाळची शांत हवा असू देत, आईच्या हातचा वाफाळलेला चहा असू दे, मित्रांबरोबरचं हसू असू दे किंवा दिवसाच्या शेवटी मिळालेला समाधानाचा एक क्षण, हेच तर खरं आयुष्य असतं. जपानी लोकांचं आणखीन एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे कायझेन. स्वतःमध्ये दररोज सतत छोटी छोटी सुधारणा करत राहणं. यश काही अचानक मिळत नाही. दररोज केलेली छोटी मेहनत, आपल्यातला छोटासा बदल, छोटी सकारात्मक सवय हेच पुढे जाऊन मोठं यश बनतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. जर आपल्याला आयुष्यात बदल घडवायचा असेल तर फार मोठी उडी घेण्याची गरज नाही. फक्त रोज स्वतःला कालपेक्षा थोडं अपडेट करायचं, चांगलं बनवायचं. आणखीन एक जपानी तत्त्व आहे, ते म्हणजे वाबी साबी. खरं तर शब्दही किती गोड आहेत ना. अपूर्णतेतलं सौंदर्य. आपण सगळेजण काही परिपूर्ण नाही आहे. आपल्या आयुष्यातही चुका आहेत, संघर्ष आहेत, अपयश आहे. पण ह्याच गोष्टी बघा आपल्याला घडवत असतात, शिकवत असतात, मजबूत बनवत असतात. जपानी तत्त्वज्ञान आपल्याला हे शिकवतं की स्वतःची तुलना ना इतरांशी करू नका. स्वतःच्या प्रवासावर प्रेम करा. श्रोते हो, सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी फार काही मोठ्या गोष्टींची गरज नसते. गरज असते ती सकारात्मक दृष्टिकोनाची. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं, अपयशातून शिकणं आणि प्रत्येक दिवस नव्या आशेनं जगणं, हेच तर खरं सुख आहे. या तत्त्वज्ञानाचा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे? मनःशांती. कारण बघा, जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो जसे आहोत तसे आणि स्वतःमध्ये उत्तमोत्तम होण्यासाठी बदल घडवत जातो, तेव्हा आयुष्य आपल्याला सुंदर वाटायला लागतं. आयुष्य परिपूर्ण नसतं, पण ते सुंदर नक्कीच असू शकतं. म्हणूनच दररोज स्वतःला अपग्रेड करा. दररोज स्वतःसाठी जगा. कारण आनंद ही शोधण्याची गोष्ट नाही आहे, ती जगण्याची एक पद्धत आहे. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.